अनेक अर्थांनी आत्ता आपण जे जीवन जगतो त्या जीवनाची जडणघडण ज्या काळात झाली त्या काळाचा आपल्याला अभ्यास करायचा. बेरोजगारीचा प्रश्न, जाती जमातींचा प्रश्न, विषमतेचा प्रश्न, भ्रष्टाचाराचा प्रश्न, शोषणाचा प्रश्न, औद्योगिक धोरण, आज होणारी समजा अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणानंतरची अर्थव्यवस्थेतली परिवर्तन. मग ही समजायला आपल्याला 50 वर्षांचा आढावा घ्यायला लागतो. ती समजायला आधुनिक भारत समजावा लागतो. 47 ते आजपर्यंतचे भारत पाकिस्तान संबंधांची पार्श्वभूमी समजली तर मला आत्ताच्या सीमेवरच्या तणातणीचा जास्ती अर्थ कळतो. आणि जगाला त्याची काळजी आहे, कारण दोन्ही देशांच्याकडे अण्वस्त्र आहेत. माझ्या जगण्याशी त्याचा संबंध आहे. त्या काळाचा इतिहास आपण अभ्यासाला घेणार आहोत. तर तो अभ्यासताना जावंच लागतं की 1492-93 मध्ये तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल जिंकलं. युरोपचा आशियाकडे येणारा प्रवासाचा जो मार्ग होता त्याचं मुख्य ठाणं ते तुटलं. मग आता यायचं तर कसं यायला पाहिजे म्हणून ते पूर्ण आफ्रिकेला वळसा घालत, म्हणून त्या सफरी चालू झाल्या, समुद्र सफरी. त्याच वेळेला नौकानयन, इतर शास्त्र तंत्रज्ञान यांची तिकडे युरोपामध्ये प्रगती होत होती. आणि भारत खरं म्हणजे वैभव संपन्न त्यावेळेचा जो काय असेल तो, म्हणून व्यापाऱ्यांना आकर्षण. मला ती पार्श्वभूमी जर समजली नाही तर मला वास्को द गामा नेमका 1497 मध्ये भारतात आला म्हणजे काही माझ्या दृष्टीने राहते फक्त घटना. भारताच्या इतिहासाचा अभ्यास मला नुसता भारत नावाचं एखादं भौगोलिक युनिट वेगळं काढून करता येणार नाही. मग मला आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करताना जाणवलं, मी म्हणतोय दोन गोष्टी. एक, जागतिक परिस्थितीच्या चौकटीत म्हणजे मला त्या वेळेचं जगही समजावं लागतं. दुसरं मला जाणवलं की आधुनिक जग जर समजायचं असेल तर तुम्हाला दोन फॅक्टर्स समजावे लागतात. एक आहे सायन्स समजावं लागतं, बेसिक निदान बेसिक सायन्स आणि टेक्नॉलॉजी. ती जर समजली नाही तर त्या शास्त्र तंत्रज्ञानातून औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय, त्या औद्योगिक क्रांतीने मानवी जीवनात प्रचंड परिवर्तन घडवून आणलं म्हणजे काय, ज्या देशांमध्ये ती औद्योगिक क्रांती झाली त्या देशांना निश्चितपणाने कच्चा माल जिथून मिळेल अशा ठिकाणांची गरज निर्माण झाली. आणि त्यांचा जो पक्का माल तयार होईल तो विकण्याची, म्हणजे साम्राज्यवाद, आर्थिक साम्राज्यवाद मला कळणारच नाहीये. कारण ढोबळमानाने म्हणाल तर 1750 ते 1775 याच्या आसपास मानवी जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं. ते तिकडे युरोपात आलं, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, नंतर ते अमेरिकेपर्यंत पोहोचलं. भारताची त्याच्यापासून सुटका नाहीये. त्या एका परिवर्तनामध्ये काय आहे तर कच्च्या मालावर प्रोसेसिंग करून वस्तूंचा उत्पादनाचा वेग किती प्रचंड वाढला. त्याच्या वेळेच्या आधी जे काम 1000 माणसं करत असत ते काम आता 1 किंवा 2 जण करू लागले. संपत्ती वाढली, वस्तूंचं उत्पादन वाढलं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढलं, त्यामुळे त्याच्या वितरणाच्या व्यवस्था बदलल्या. आधीची जी काही खेड्यावर आणि शेतीवर आधारित अर्थव्यवस्था होती संपूर्ण मानवी समाजाची, ती ह्या काळामध्ये बदलली. बाकीचा तर विषय मोठाच होतो की हा जर शोध खोल 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 चालू ठेवला तर मग आधुनिक भारताचा इतिहास समजायला मध्ययुगीन भारताकडे जावं लागतं. मध्ययुगीन भारत समजायला प्राचीन भारताकडे जावं लागतं. मग तो नुसता प्राचीन भारत नाही, नदीच्याच काठी संस्कृती का निर्माण झाल्या हे पाहताना मग चीन, भारत, मेसोपोटामिया, इजिप्त त्यांचा अभ्यास करावा लागतो. मग कळतं की नाही हा माणसाने संस्कृती निर्माण केली. हा कोणता माणूस म्हणजे क्रो-मॅग्नन. म्हणजे काय चालू झालं, बायोलॉजी झालं का चालू की क्रो-मॅग्नन मानव. त्याच्या आधीचा कोण मग निअँडरथल, म्हणजे त्याला बायोलॉजीने नाव दिले होमो सेपियन्स. म्हणजे आपण उत्क्रांतीच्या प्रश्नात जातो. नुसता इतिहास हा एक धागा धरून ओढायला सुरुवात केली तर कुठपर्यंत जातो. पण मग त्या उत्क्रांतीमध्ये लक्षात येईल की त्यातला माणूस हा आत्ताचा सर्वात उत्क्रांत प्राणी मॅमल्स मधला. मग मागचे 5 व्हर्टिब्रेट्स, पाठीचा कणा असलेले म्हणजे 5 कोणते कोणते, पीसेस, अॅम्फिबियन्स, रेप्टाइल्स, एव्स आणि मॅमल्स. त्याच्या आधी इनव्हर्टिब्रेट्स, मग येतं वनस्पती जगत आणि प्राणी जगत. मग प्रश्न पडतो हे तरी कुठे निर्माण झालं. म्हणजे लाखो करोडो वर्ष मागे मागे जात येतो पृथ्वी कशी निर्माण झाली. म्हणजे फिजिक्स चालू झालं काय, मध्ये मग असे अँथ्रोपॉलॉजी झालं जिथे मानव वंश, क्रो-मॅग्नन मॅन, निअँडरथल मॅन म्हणजे अँथ्रोपॉलॉजी चालू झाली. विश्व कसं निर्माण झालं. मग कोणी म्हणते ही बिग बँग थिअरी आहे, कोणी म्हणतं नाही ईश्वराने एका वेळेला विश्व निर्माण केलेलं होतं. मग त्या बिग बँग पासून निर्माण झाली थिअरी ऑफ एक्सपांडिंग अँड कॉन्ट्रॅक्टिंग युनिव्हर्स. म्हणजे कुठं कुठं पोहोचतो आपण. त्यात फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, बायोलॉजी आलं, मॅथमॅटिक्स आलं. एक विषय एक हाताशी धरून हा जो प्रवास चालू आहे आणि याच्या प्रत्येक पावलावर आपलं तर अंडरस्टँडिंग वाढणारच आहे. खरं म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर तुमचं माझं स्वतःबद्दलचं आणि वर्तमान काळाबद्दलचं अंडरस्टँडिंग, समज वाढवणारं जे काही सामाजिक शास्त्र आहे ते म्हणजे इतिहास. मूळ संस्कृत भाषेतला शब्द
आणि त्यांनी संस्कृत भाषेला शोभेचे अफलातून शब्दाची व्युत्पत्तीच अफलातून आहे. इति अधिक ह अधिक आस म्हणजे हे असे घडले. ते काय कसे घडले हे समजावून घेण्याचा प्रयत्न आहे. आमचं आयुष्य हे त्याच्याशी जोडलेलं आहे आणि ते न समजता जगणे याचा अर्थ ते आंधळेपणाने जगतो आम्ही. हे माझं जे स्थान आहे हे बेटावरच्या एकट्या एकाकी रॉबिन्सन क्रुसो सारखं नाही. हे माझे ताणेबाणे मला समजावून घेणे. एक फार छान वाक्य आहे, एव्हरी जनरेशन हॅज टू राईट वन्स ओन हिस्ट्री. प्रत्येक पिढीने स्वतःचा इतिहास नव्याने लिहावा लागतो. अनेकदा आपल्याला वाटेल की घटनांची जंत्री आहे, पुस्तकं उघडली पाहिली आहेत, चिकार घटना आहेत, एकदा लिहून ठेवली पुस्तकं. नव्याने पुस्तकं कशाला लिहिली जातात, नव्याने संशोधनं कशाला लिहिली जातात. म्हणजे मग इतिहास विभाग हा सुद्धा विविध विद्यापीठांचा वगैरे तर बहुधा बंदच करायला पाहिजे. नाही, इतिहासाचा जाणकार सांगतो की प्रत्येक पिढीने स्वतःचा इतिहास वेगळा लिहावा लागतो. त्यांचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. जर्मनीमध्ये ज्या काळामध्ये हिटलरचं राज्य होतं त्या काळामध्ये वंशवादी आर्य वंशाचं वर्चस्व सांगणारा इतिहास हा मानला जातो आणि तो सगळा समाज स्वीकारतो विशिष्ट काळ का होईना. पुढे ज्यूंचं शिरकाण आहे, जर्मनीचा पराभव आहे आणि नवे राज्यकर्ते येत आहेत. आता त्यांना सगळा नाझीवाद हा शर्मेची गोष्ट वाटते. आता त्या जर्मनीकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलतो. प्रत्येक काळाची ही गोष्ट आहे. ज्या आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास करायला आपण बसलेलो त्याचा एक गरमागरम वाद चालू आहे, तो म्हणजे भगवेकरण. म्हणजे काय, ज्यांना हे म्हणायचंय भगवाकरण त्यांना म्हणायचंय की हे आता एकांगी इतिहास म्हणतायत. आता त्या भगवेकरणाचा आरोप ज्यांना करायचा आहे, मुख्यतः जे करतात, यांनी त्याच्या आधीची गेली 50 वर्ष त्यांना जो इतिहास मांडायचा होता तोच आणि तसाच मांडलेला आहे. पण त्याला भगवेकरणाच्या बाजूने बोलणाऱ्यांचं म्हणणं आहे की नाही, यांनी मुख्यतः डावा समाजवादी अथवा साम्यवादी विचारावरच फोकस दिला, इझम्स, आणि त्यावरनं इतिहासाकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलत राहणार. आर्य मूळ भारतातले का आर्य बाहेरून आले हे आजच्या जगण्याशी त्याचा संबंध भिडतो आणि म्हणून बदलत्या काळाबरोबर त्याचे दृष्टिकोन बदलत राहतात. मग पाठ्यपुस्तकं बदला, कारण जे ऐकून मुलं लहानाची मोठी होणार आहेत त्यांचं स्वतःबद्दलचं अंडरस्टँडिंग तयार होणार आहे. त्यामुळे हे सर्व बदलते दृष्टिकोन, त्याच्यामध्ये हा कदाचित भगवेकरण म्हणजे हिंदुत्ववादी दृष्टिकोन म्हणता येईल, दुसरा साम्यवादी दृष्टिकोन म्हणता येईल जो मुख्यतः आर्थिक विश्लेषणावर आधारित आहे, तिसरा कोणी म्हणेल एक राष्ट्रवादी आहे. आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा, पण यातला राष्ट्रवादीतलं राष्ट्र कोणतं. भारतामध्ये राष्ट्रवादाच्या खूप छटा आहेत, शेड्स आहेत, रंग आहेत त्याला वेगवेगळे. कोणी त्यातला हिंदू राष्ट्रवाद म्हणेल, कोणी हिंदी राष्ट्रवाद म्हणेल, कोणी भारतीय राष्ट्रवाद म्हणेल, कोणी त्याला म्हणेल प्रादेशिक राष्ट्रवाद आहे. की आम्ही ठरवलं की हे एवढ्या भूभागातले आम्ही सगळे एकत्र, बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन. एक आता नव्याने ब्रिटिश दृष्टिकोन सुद्धा पुढे येऊ लागलाय. गेल्या काही दिवसात विशेषतः अभ्यास करत असताना मला नव्याने जाणवलं की आता एक प्रकारची मांडणी कशी होती लक्षात घ्या बरं का. संपूर्ण इतिहासाची, आधुनिक भारताच्या इतिहासाची निसंशयरित्या ब्रिटिश अथवा युरोपियन, पण त्याच्यात ब्रिटिश अथवा अमेरिकन मुख्यतः, ही एक मांडणी काय येते की बघा 17व्या-18व्या शतकामध्ये भारतामध्ये होती एवढी अंधाधुंदी. आम्हाला काय भारत ताब्यात घेण्याची इच्छा नव्हती, पण ही सगळी अंधाधुंदी पण आम्हाला इलाज उरला नाही, भारत ताब्यात घ्यावा लागला. ताब्यात घेतल्यापासून आमचं ठरलेलंच होतं की आज ना उद्या आपल्याला हे सोडून जायचं. मग सोडून जायचंय तर भारताला संस्कृती देऊन जायचंय, नवं प्रशासन, नवी राज्यव्यवस्था, नवं राजकारण, लोकशाही, म्हणजे इथल्या लोकांना संस्कृती द्यायची. त्याचे ते पुरावे काढून दाखवतात. ते पुरावे नाकारता नाही येणार. ज्या लॉर्ड मेकॉलेचं नाव घेऊन आपण म्हणतो की त्यांनी शिक्षण पद्धती आणली, आणि कोणती आणली तर कातडी काळी पण वृत्ती इंग्रज, अशांचा एक नवा वर्ग तयार होण्याचा, म्हणजे खरं म्हणजे गुलामाचाच, मनांनी गुलामी असलेल्यांचा वर्ग तयार व्हावा. तो मेकॉले म्हणतो की या आधुनिक शिक्षणामुळेच लोक जागृत होतील. एक ना एक दिवस म्हणू लागणार आहेत की त्यांच्यात जागृती आली की ते म्हणतील आमचं राज्य आम्ही चालवू, तुम्ही कशाला चालवतात तिकडे लांब एका बेटावर बसून, तेव्हा आता तुम्ही जा. मग मेकॉले म्हणतो की ज्या दिवशी इथला समाज असा एकत्र येऊन आपल्याला सांगेल की आता तुम्ही जा, आम्हाला तुमची गरज नाही, दॅट विल बी द प्राऊडेस्ट डे. अगदी अलीकडच्या काळात स्वातंत्र्याचा जो इतिहास प्रकाशित झालेला आहे, हे ब्रिटिश आणि अमेरिकन लेखक आहे, त्यांनी पुस्तकाला नावच दिलंय प्राऊडेस्ट डे, आणि पहिल्या पानावर मेकॉलेचं वाक्य कोट केलंय. म्हणजे मग मांडणीची पद्धत ही की अंधाधुंद होती म्हणून आम्ही देश ताब्यात घेतला, आणि हे बघा तुम्हाला रेल्वे दिली, टेलिग्राफ दिला, आधुनिक प्रशासन दिलं, राज्यघटना दिली, बँकिंग दिलं, करन्सी दिली, म्हणजे आज आपण जगतो ते सगळं त्या काळात उदयाला आलेलं आहे. आणि जसजसे तुम्ही जागृत होत गेलात तसतसे एका टप्प्याटप्प्याने आम्ही तुम्हाला दिलं. कसं दिलं टप्प्याटप्प्याने. पहिल्यांदा आम्ही म्हणलो की स्थानिक पातळीला तुमचा राज्यकारभार करायला शिका, म्हणून आम्ही तुमच्या ग्रामपंचायती सशक्त केल्या.
मग लॉर्ड रिपननी स्थानिक स्वराज्य संस्था आणल्या, म्हणजे तुमचा कारभार स्थानिक पातळीला चालवा. एक दीड पिढीनंतर जेव्हा वाटलं की आता स्थानिक पातळीला हे चालवणे एवढे योग्यतेचे झालेले, मग आम्ही म्हणलं की चला राज्यात काही अधिकार देतो. मग म्हणले व्हायसरायच्या काउन्सिलमध्ये एंट्री देतो, म्हणजे 1892 इंडिया काउन्सिलचा ऍक्ट, की व्हायसरायचं जे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल होतं त्यात भारतीयांना प्रवेश, भारतीय प्रशासन सेवा त्यात भारतीयांना प्रवेश, तो 1892 पर्यंत नव्हता. मग म्हणले त्यात दिला की आता या तुमचा शिका, देश कसा चालवायचा तुमचा तुम्ही चालवायला शिका. मग काउन्सिलमध्ये एंट्री झाली. मग ठरलं की इथे तशाच निवडणुका घेऊ. पहिल्यांदा त्या स्थानिक स्तराला चालू झाल्या, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. म्हणले राज्यात देऊ, त्यावेळेला जे काही 11 प्रांत असतील ब्रिटिश भारताचे त्या राज्यांच्या मध्ये देऊ. म्हणून मग मॉर्लेमेंटो आणि नंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स आले. त्यामध्ये राज्यांमध्ये निवडणुका होऊ द्यात, राज्यांमधलं सरकार चालू द्यात, गव्हर्नरच्या बरोबरीने सुद्धा तिथले मंत्री म्हणून काउन्सिल मध्ये काम करणारे ही भारतीय माणसं असू द्यात. पहिल्या महायुद्धानंतर आणखीन परिस्थिती बदलत गेली. पहिल्या महायुद्धापर्यंत केवळ गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांच्या आधारावर या देशावर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. पहिल्या महायुद्ध आणि त्यावेळची जी जागतिक परिस्थिती आहे तिने इतकं परिवर्तन घडवून आणलं की ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आता भारत जरी आपल्याला ताब्यात ठेवायचा असेल तरी तो भारतीयांच्या आधारे ठेवायला. मग आयसीएस मधला प्रवेश वाढला, पोलीस सर्व्हिस, त्याला त्यावेळी नुसतं आयपी म्हटलं जायचं, इंडियन पोलीस, त्याच्यामधला वाढला. या सगळ्यातून मग पुढे जो वचन दिलं गेलं मॉन्टेग्यू त्यावेळेचा भारत मंत्री, की दर 10 वर्षांनी भारताला सुधारण्याचा एक हप्ता दिला जाईल, म्हणून सायमन कमिशन आलं. मग नेहरू रिपोर्ट आला, मग गोलमेज परिषदा झाल्या, मग पुणे करार आला. 1935चा भारत सरकारचा कायदा आहे, तो म्हणजे काय, केंद्रामध्ये सुद्धा आता भारतीयांना अधिकार दिले. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अन्वये राज्यात दिले. म्हणजे हा प्रवास लक्षात घ्या, हे मानतात ब्रिटिश अमेरिकन इतिहासकार. ते तर दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या निवडणुकांच्या मध्ये त्यावेळेचा कॉन्झर्वेटिव्ह पक्ष म्हणजे चर्चिलच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक हारला, लेबर पार्टीचा विजय झाला. ऍटली पंतप्रधान झाल्या क्षणाला त्यांनी केलेली पहिली घोषणा आहे की भारताला स्वातंत्र्य देणे. मूळ घोषणा होती की जून 1948 पर्यंत देऊ, पण मार्च 1947 मध्ये लॉर्ड माउंटबॅटनला पाठवलं हे शब्द देऊन की लवकरात लवकर हे करायचं. मार्च एप्रिल मधल्या चर्चांच्या नंतर माउंटबॅटनने अनाऊन्स केलं की 14 ऑगस्टची रात्र, 15 ऑगस्ट आम्ही स्वातंत्र्य देणार, आम्ही निघून जातो, आता तुमचा देश तुम्ही चालवा. पण या मांडणी मागचा सगळा दृष्टिकोन आहे की अंदाधुंद असलेला देश आम्ही ताब्यात घेतला, त्याला एक चांगला आकार उकार म्हणून आम्ही तुमच्या ताब्यात दिला. मला तर अनेकदा असं वाटतं की त्यांचा कुठे असाही टोन आहे की काय, की गेल्या 50 वर्षात तुम्ही या देशाचं काय केलं बघा तुम्ही आता. आणि म्हणजे लेफ्ट हँड नकळत कळणं हा डिरायझिव्ह एक कुत्सित उपहासाचा किंवा बोचरा टोन असतो का, की कुठे चालवता येतोय तुम्हाला तुमचा देश. 50 वर्ष आता झाली. पहिल्यांदा स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सुद्धा भारतीयांचं एक आर्ग्युमेंट काय होतं, युक्तिवाद, की या देशाच्या मागासलेपणा, आर्थिक विकास न होणे, अगदी सामाजिक भेद, त्यातले हिंदू मुस्लिम असोत अथवा जातींचे असोत, हे सगळे हे मुद्दाम ब्रिटिश करतात, परकी राज्यकर्ते आहेत. ते या देशाचं शोषण करायला तिथे आलेले. तेव्हा सर्व प्रश्नांवरचं एक उत्तर काय, देशाला स्वातंत्र्य मिळू द्यात, आमचं भवितव्य आम्ही घडवू. मिळालं. आता 50 वर्ष झाली ना, आता 53 झाली, 54 झाली, उद्या 55 होणार. मला थोडं थोडं कळायला लागल्यापासून मी हेच ऐकायला लागलो की स्वातंत्र्य मिळाल्यास 25 वर्ष झाली तरी. मग पुढचं प्रतिपादन येतं. म्हणजे काळ बदलतो तशी तुमची आर्ग्युमेंट्स त्याच्याबरोबरची बदलत जातात, कारण इतिहास तुम्हाला वेगवेगळा नवा डेटा देत असतो. मी याला नवं ब्रिटिश किंवा नवं अमेरिकन प्रतिपादनाचं नाव दिलं त्याला, की आम्ही तुमचा अंधाधुंद फुटलेला विस्कळीत देश ताब्यात घेतला. त्यावेळेला त्या देशात एकात्मतेची सुद्धा भावना नव्हती. आम्ही हे सगळं दिलं, एक प्रशासन, एक राज्यव्यवस्था, एक करन्सी म्हणजे नाणे व्यवस्था, एक अर्थव्यवस्था, दळणवळणाची व्यवस्था, त्यातून नवं शिक्षण आलं, त्यातून तुमच्या लोकांना आम्ही एक देश आहोत म्हणजे राष्ट्रवाद. एका भूभागामध्ये राहणाऱ्या ज्या समाज समूहाला वाटतं की आम्ही एक आहोत त्याला म्हणायचं राष्ट्र. ब्रिटिश म्हणतात आणि त्यांचे युक्तिवाद अनेक भारतीय विचारवंत सुद्धा उचलून धरतात की या देशात ब्रिटिश याच्या आधी भारत हे राष्ट्र नव्हतंच, फुटकळ राज्य होती वेगवेगळी. ब्रिटिशांनी राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली म्हणून राष्ट्रीयत्वाचा लढा उभा राहिला. भारत नावाचं राष्ट्र अस्तित्वात म्हणतात केव्हा आलं, 15 ऑगस्ट 1947 आलं. हा वैचारिक वाद आहे. दुसरं ज्यांना म्हणायचं की नाही, प्राचीन काळापासून वेद काळापासून भारतात एकात्मतेची भावना आहेच, ते त्यांना वाटणारी कारणं देतात. ते आसितू हिमाचल भारत सगळे एक असल्याचे संस्कृत, प्राकृत आणि सर्व पाली अर्धमागधी सर्व भाषा, साहित्य, बौद्ध, जैन आणि संस्कृत वाङ्मय सर्वत्र सापडतं. म्हणजे काय, याला त्यांनी नाव दिलंय की सांस्कृतिक एकात्मतेची भावना होती. राज्य एक असेलच असं नाही. राज्य व्यवस्था हे ठीक आहे की मौर्य काळात एकदा होती तशी संपूर्ण उभा भारत एका राज्य व्यवस्थेखाली, आणि गुप्त काळामध्ये
सगळ्यात जास्त भारत एका राज्यव्यवस्थेखाली, पण दक्षिणेकडची राज्य पण ती गुप्तांचं वर्चस्व मान्य करत होती. म्हणजे ह्या वैचारिक दृष्टिकोनानुसार सुद्धा इतिहासाचा कळणारा अर्थ बदलत राहतो. आपल्याला सगळेच दृष्टिकोन कळले पाहिजे. नीरज चौधरी असामान्य लेखक, वयाच्या 50-51 पर्यंत तो भारतात राहत होता. तो सुभाष बाबूंचे भाऊ शरदचंद्र बोस यांचा स्वीय सहाय्यक सचिव, पर्सनल सेक्रेटरी होता. वयाच्या 50-51 नंतर त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्याचं लेखन बहरून आलं. ब्रिटिश माणसं सुद्धा हेवा करतात नीरज चौधरींच्या इंग्लिशचा. त्यांचं जे आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे, अन ऑटोबायोग्राफी ऑफ एन अननोन इंडियन, त्याचा शेवटचा चॅप्टर हा अन एसे ऑन इंडियन हिस्ट्री, भारताच्या इतिहासावरचा निबंध. त्याच्यामध्ये नीरज चौधरी संपूर्ण मांडणी काय करतायत की ते म्हणतात हा देश, एक तर या देशाचा इतिहास हा कायमच त्या त्या वेळच्या जगातल्या प्रवाहांनी ठरवलेला आहे, बाहेरच्या प्रवाहांनी ठरवलेला आहे. नीरज चौधरी संदर्भ देताना म्हणतात की आर्य या देशात आले, त्यांनी एक व्हिगरस चैतन्यदायी संस्कृती इथं निर्माण केली. त्यानंतर कोण शक कुशाणहून आले असतील ते ह्या समाजव्यवस्थेत पचले गेले, पण आलेल्या प्रत्येकाने नवी ताकद दिली. इथून ओरिजिनॅलिटी मुळातून उसळून येत नाही, त्या त्यावेळेचा जगातला जो मुख्य प्रवाह असेल तो भारतात येतो. त्यानंतर इस्लाम आणि त्यानंतर ब्रिटिश. आणि नीरज चौधरींनी हे पुस्तक लिहिताना 50-51 सालांच्या सुमाराला लिहून ठेवलेले की माझा पुढचा अंदाज असा आहे की याच्यानंतरचं प्रभुत्व अमेरिकेचं असेल. विचार करायला लावणारं विश्लेषण आहे. खरं म्हणजे नकारात्मक आहे, निराशाजनक आहे. म्हणजे या देशामध्ये ओरिजिनॅलिटी नाही. त्याच्यामध्ये नीरज चौधरी आणखीन भर घालतात. ते म्हणतात या देशाचं जे गरम हवामान, सेमी ट्रॉपिकल, याच्यामधनं ऊर्जा असलेला नवा आक्रमक दरवेळी आतमध्ये येतो आणि तो काही पिढ्या इथं राहिला की तोही तसाच आळशी, ओरिजिनॅलिटी नसलेला असा बनतो. मग पुढचा आक्रमक नव्याने येतो आणि त्या आधीच्याला संपवतो. त्याला नीरज चौधरी क्रमाने उदाहरणं देतात. त्याचा प्रतिवाद करणं आवश्यक आहे, तो करता येतो, पण अतिशय स्ट्रॉंग आर्ग्युमेंट. वयाच्या 51 नंतर ते ब्रिटनमध्ये गेले. ऑक्सफर्डमध्ये 97-98 वर्षाचे बहुधा ते गेले. त्यावेळेपर्यंत ते तिथे राहत होते. इंग्लिश अप्रतिम. चिकित्सा केली तर याच्यामधले या प्रतिपादनातल्या सर्व मोकळ्या पोकळ जागा दाखवून देऊन त्या प्रतिपादनाच्या प्रतिवाद करणं ही काय अवघड नाही. पण हे सगळे वेगवेगळे दृष्टिकोन ते बदलत्या काळाबरोबर बदलतात. आणि आजचा भारत जर पाहिला ना तर खरोखर मी सुद्धा तुम्हाला मोकळेपणाने सांगतोय की 1000 इंगळ्या डसल्याचा भावना तयार होते. देशाला स्वातंत्र्याचा विचार चालू होता त्यावेळेला विन्स्टन चर्चिल, स्वतः साम्राज्यवादी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा नेता आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये पंतप्रधान बनला. ज्या वेळेला भारताच्या स्वातंत्र्याच्या चर्चा चालू झाल्या आणि मग इथे व्हायसरॉय लिन लिथगो यांनी एकतर्फी जाहीर केलं दुसरं महायुद्ध सुरू झालं की भारत ह्याच्यात सहभागी होणार आहे. आणि मग जागतिक दबाव वाढला. अमेरिकेने अटलांटा चार्टर हे जे साईन केलं त्याच्यात होता की जनसमूहांना स्वयंनिर्णयाचा हक्क पाहिजे, राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन. आणि मग अमेरिकेने ब्रिटनपाशी आग्रह धरणं सुरू केलं की तसं जर असेल तर तुम्हाला भारतीय साम्राज्याचा विचार केला पाहिजे. भारतामधली चळवळ तर वाढलेली होती म्हणून ते जे सगळं चालू झालं की क्रिप्सला पाठवा, मग वेव्हेलचा एक प्लॅन, मग कॅबिनेट मिशन, मग माउंटबॅटन, हे सगळं त्यातून आहे सुरू झालेलं. त्या चर्चेच्या वेळी या अटलांटा चार्टरमध्ये हा जो स्वयंनिर्णयाचा हक्क आहे तो चर्चिलचं म्हणणं होतं की हे सूत्र भारताला लागू होत नाही. चर्चिलच्या तोंडची 2 सुप्रसिद्ध वाक्य आहेत. पहिलं वाक्य आहे, आय हॅव नॉट बिकम प्राईम मिनिस्टर टू प्रिसाइड ओव्हर लिक्विडेशन ऑफ क्वीन्स एम्पायर. राणीच्या साम्राज्याच्या विसर्जन समारंभाचं अध्यक्षपद करण्यासाठी मी पंतप्रधान झालेलो नाही. भारताला स्वातंत्र्य द्यायला चर्चिलचा विरोधच होता. पण तो विरोध असताना चर्चिलचं मुख्य कारण काय होतं? चर्चिल सांगत होता की या देशाची स्वतःचं राज्य स्वतः चालवायची लायकी नाही. चर्चिलचं म्हणणं तर हा देश देशच नाही, फुटकळ समाज आहे. आणि चर्चिलचं वाक्य आहे की जर तुम्ही त्यांच्या ताब्यात देश सोडला तर चर्चिल म्हणला 25 वर्षांच्या मध्ये गुंड, लुटारू, कायदा खिशात घालणारे आणि जातीभेद, विषमता, वशिलेबाजी या सगळ्या मानणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता जाईल. कसं वाटतं कानांना हे वाक्य ऐकल्यानंतर? आम्ही गेल्या 50 वर्षाच्या इतिहासात आमच्या कर्तृत्वाने जे घडवले ते जणू चर्चिलला खरं करून दाखवायचं. चर्चिल द्रष्टापुरुष ठरला पाहिजे असंच आम्ही करून दाखवलेलं आहे. हा इतिहास समजावून घ्यायला लागतो. मी पुन्हा जरूर म्हणेन की तो परीक्षेच्या अभ्यासासाठी आहे, पण त्याचा तुमच्या माझ्याशी संबंध आहे का? हो का आम्ही खरंच असा समाज जातीभेदांनी फुटलेला, भ्रष्टाचारांनी पोखरलेला,
उत्तर विरुद्ध दक्षिण, भाषांचं भांडण, दोघांचं भांडण, शेजाऱ्यांचं भांडण, कुठे एक राष्ट्र? इतिहासात आहे, तत्वज्ञानात आहे, भारतीय मनामनांच्या मध्ये आहे. अगदी कवी मोहम्मद इक्बाल यांनी सुद्धा पाकिस्तानची मागणी करायच्या आधी जी कविता लिहून ठेवली, जे राष्ट्रगीत व्हावं अशी अनेकांची इच्छा होती, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, तो पण म्हणतो की ह्याच्यात कुछ बात है कि हस्ती मिटती नाही हमारी. युनान व मिस्र मिट गए, जगातल्या इतर अनेक संस्कृती संपून गेल्या, पण आम्ही संपत नाही. ते आम्ही संपत नाही म्हणजे मग काय आहे त्याचा अर्थ? मग हे जे बदलते दृष्टिकोन सर्व आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्यात लपलेले 5-6 महत्वाचे इश्यूज लक्षात घ्या. आधुनिक काळाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे देश पारतंत्र्यात गेला साधारणपणे 18व्या शतकात आणि 19व्या शतकाच्या पहिल्या 50 वर्षात. त्याचा धावता आढावा आपण घेणार आहोत. तर मुळामध्ये हा देश पारतंत्र्यात गेला का ते फक्त सत्तांतर आहे? एका सत्तेकडनं दुसऱ्या सत्तेकडे अधिकार गेला. मराठे लढत होते, हैदर आणि टिपू होता, निजाम होता, इतर छोट्या मोठ्या सत्ता होत्या. दिल्ली तर वाटेल तो येऊन लुटून जात होता. औरंगजेबाच्या नंतर मुघल साम्राज्याचं पतन झालेलं होतं. असं कुठे की परकी कोणीतरी आक्रमण केलं आणि तुमचा देशाचे धुळदाणकडून ताब्यात घेतलं, असं कुठे म्हणले? त्यामुळे पारतंत्र्यात गेलो का हे सत्तांतर होतं. मराठ्यांचं राज्य बुडालं त्यावेळेला शनिवारवाड्यावरचा भगवा झेंडा उतरवून ब्रिटिशांचा युनियन जॅक चढवला कोणी? त्याचं नाव आहे बाळाजी पंत नातू. आणि इथे महाराष्ट्रामध्ये काय किंवा पुण्यामध्ये लोकांना काही आपल्या देशाचं स्वातंत्र्य हरवलं, काही फार गंभीर घडलं असं त्यावेळची भावना, असं त्यावेळचे तत्कालीन कागदपत्रांचा अभ्यास केला तर असं दिसतं का? अजिबात असं दिसून येत नाही. उलट उत्तर पेशवाईतल्या अत्याचार, चारित्र्याचं पतन, बुजबुजाट ह्या इतके कंटाळलेले होते लोक की चला तो दुसरा कोणीतरी येऊन जर इथे सगळं कायदा सुव्यवस्था नीट स्थापन करत असेल तर आम्हाला हवंय. माझ्या एका प्रवासामध्ये मी नगर रोडनी येत होतो. नगर रोडला कोरेगाव भीमापाशी एक विजयस्तंभ म्हणून उभा केलेला आहे. तो विजयस्तंभ काय आहे? तिसरं इंग्रज मराठा युद्ध जे झालं 1817 आणि 18व्या वर्षात, याच्या 3च लढाया झाल्या. पहिली लढाई पुण्यात संगमावर झाली, दुसरी लढाई कोरेगाव भीमाला झाली आणि तिसरी लढाई तिथून पुढे आणखीन आष्टी म्हणून ठिकाणी तिथे झाली. या कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये त्यावेळच्या ज्या ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजा होत्या यांनी मराठ्यांच्या फौजांचा पराभव केला. ईस्ट इंडिया कंपनी कडून लढलेल्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तो विजयस्तंभ उभा केलेला आहे. आणि मी तुम्हाला ज्या दिवशीचं सांगतोय त्या दिवशी तिथे महाराष्ट्रातल्या दलित चळवळीचा एक मोठा मेळावा होता. त्याला नाव होतं विजयस्तंभास वंदन. मेळाव्याचं नाव काय? विजयस्तंभास वंदनाचा मेळावा. कशाबद्दल तो? तर त्या कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीकडनं लढले, म्हणजे शेवटी ते कोण होते? लढले ते कोण होते? मला नाव घ्यायला आवडत नाही, पण दुर्दैवाने त्याच्याशिवाय इतिहास तेवढा भाग आपल्याला समजणार नाही. हा बोचरा आहे, पण ते महार होते. त्या काळातले अस्पृश्य ज्यांना ह्या समाजाने सांगितलं की तुम्हाला समाजात स्थान नाही, गळ्यात मडकं लटकवा, पाठीला शेपूट लावल्यासारखं ते कुंचा लावा, माणसासारखा जगायला तुम्हाला हक्क नाही, यांना हा देश आपला कसा वाटेल? ते ब्रिटिशांकडनं लढले, त्यांना त्यामुळे शिकायचा हक्क मिळाला, माणसासारखं जगता आलं, पोटा पाण्यापुरते नीट पैसे मिळाले. त्यांना पेशवाईच्या विरुद्ध लढताना त्यांच्या मनात सुतराम काही हे नव्हतं की मी माझ्या देशाविरुद्ध लढतोय. आज आणि इसवी सन 2001, 2, 3 ह्या वर्षांच्या मध्ये सुद्धा तिथे विजय मेळावा भरतो त्या विजयस्तंभास अभिवादनाचा. तेव्हा त्या वेळेला जे घडलं, ब्रिटिश जसे टप्प्याटप्प्याने देश जिंकत गेले, ज्याचा घेतोच आपण आढावा थोडक्यात, हे मुळी पारतंत्र्यात जाणं होतं का हे एक सत्तांतर होतं? इथल्याच लोकांनी मदत केली सगळ्यांनी. मग 150-200 वर्षानंतर पुन्हा तोच प्रश्न नव्याने येतो. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. याला स्वातंत्र्य म्हणायचं का? हेही सत्तांतरच आहे. आम्ही लढा केला आणि परकीय आंतरराज्य घालवून दिलं, हे आहे का? ब्रिटिश आपण म्हणले की आता आम्ही तुमच्या हातात सत्ता देतो. मग जो मी मगाशी आढावा घेतला टप्प्याटप्प्याने, इतर देशीयांच्या हातात राज्यकारभार सोपवण्याची पावलं कशी उचलली, याच्यामध्ये सुद्धा अनेक छट आहेत. की स्वातंत्र्य जे मिळालं हे इथल्या स्वातंत्र्य लढ्यामुळे मिळालं का जागतिक परिस्थितीमुळे मिळालं, का ब्रिटिश राज्यकर्त्यांना हे 150-200 वर्ष कायमच लक्षात होतं की आपण काय आयुष्यभर इथे थांबायचं नाहीये, एक विशिष्ट टप्प्यापर्यंत आपलं काम करायचंय आणि सोडून. या प्रत्येकाला पुरावा आहेत इतिहासात. स्वातंत्र्य लढा जर नसताच, इथे जनजागृती जर नसतीच, सर्व जाती धर्म पंथांचे स्त्री पुरुष जर रस्त्यावर उतरले नसते, लाठ्या खाल्ल्या नसत्या, तुरुंगात गेले नसते, फासावर लटकले नसते, तर दुसरं महायुद्ध होऊन सुद्धा ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिलं असतं का? प्रश्नचिन्ह याच्या पुढे. हिटलरनी
ब्रिटिश साम्राज्यशाही सत्तेवर जो आघात केला हे ठीक आहे की जर्मनी आणि हिटलरचा पराभव झाला, पण त्या लढाईमध्ये जी हानी झालेली प्रचंड प्रमाणात, त्यानंतर ब्रिटिशांनाही लक्षात आलं की आता भारत ताब्यात नाही ठेवता येणार. मग त्याच्यात सुभाषबाबू आणि इंडियन नॅशनल आर्मी आली, नाविक दलाचं बंड आलं, गढवाल रेजिमेंटनी भारतीयांच्यावर गोळीबार करायला नाकारणं आलं, पोलिसांची बंड आली. मग ब्रिटिशांना कळलं की आपली वेळ संपत चालली. कितीही म्हणलं तरी इथलं ब्रिटिश राज्य जे होतं हे मुख्यतः 2 आधारांवरच इथे टिकून होतं. ते म्हणजे लष्कर आणि पोलीस हा एक, आणि दुसरं इतर देशांचा स्वीकार. या देशांनी स्वीकारलं होतं की चालेल आम्हाला तुमचं राज्य असलेलं चालेल. ते दुसऱ्या महायुद्धानंतर आणि 1947 या काळापर्यंत लक्षात आलं की नाही, ती चळवळ सनदशीर असो अथवा सशस्त्र असो, आणि मग पोलीस खातं अथवा असो लष्कर असो, आता आपली त्याच्यावरची पकड संपलेली आहे. आणि तेव्हा आता कृत्रिम पद्धतीने लादून नाही ताब्यात ठेवता येणार. मला तर खरंच वाटतं की जगाचा इतिहास जर त्या काळातला पाहिला तर तुम्हाला असं दिसेल 1945 ते 50 की ज्या साम्राज्यशाही सत्ता आहेत, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, जर्मन सुद्धा आणि ब्रिटिश, यातली ब्रिटिश ही एकमेव सत्ता अशी आहे की जिनी शहाणपणाने आपणहून काढता पाय घेतला. वसाहतींना अथवा ज्या ज्या कॉलनी जिथे राज्य होते त्यांना आपण म्हणले की आता तुमचं राज्य तुम्ही चालवा, आम्ही आमच्या देशात जातो. याला एक ऐतिहासिक शहाणपणच म्हणावं लागेल खरं म्हणजे. त्यामुळे मग ब्रिटिश गेले म्हणून मिळाला का, स्वातंत्र्य लढ्यामुळे मिळाला का, दुसरं महायुद्ध. त्यामुळे साम्राज्यशाही सत्तांच्यावर आघात. आणि मग हे जे अटलांटिक चार्टरचं मी मगाशी उदाहरण दिलं, त्या अटलांटिक चार्टरमध्ये प्रेसिडेंट रुझवेल्ट आणि चर्चिल यांच्या स्वाक्षरीने झालेला, त्यात ठरलं होतं की सर्व मानवी जनसमूहांना आपली ही लढाई कशासाठी चालू आहे म्हणले. ब्रिटिशांचा साम्राज्यवाद रक्षण करण्यासाठी चालू आहे का? जर्मनी विरुद्ध ब्रिटिश हे शेवटी काय 2 साम्राज्यवाद्यांचीच लढाई आहे का? तर ब्रिटिश आणि अलाइड फोर्सेस, दोस्त राष्ट्रांनी भूमिका घेतली होती की नाही, हे जग हे लोकशाही, स्वातंत्र्य आणि या मूल्यांना स्थान निर्माण करून देण्यासाठी म्हणून तयार झाले, म्हणून आपली ही लढाई चालू आहे. मग तसं जर असेल तर जे इतर मानवी समूह आहेत त्यांना सुद्धा त्यांचा हक्क द्यायला पाहिजे. तो तुम्हाला मान्य नसेल तर त्याचा अर्थ तुमची जी चाललेली लढाई आहे ही तुमची फक्त तुमच्या स्वार्थाकरता आहे. म्हणून अटलांटिक चार्टर झाला. म्हणजे अमेरिकन दबाव, बदलतं जागतिक चित्र, दुसरं महायुद्ध यामुळे मिळालं. आणि तो बदलत्या काळानुसार त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. येईल ज्या काळाचा आपण अभ्यास परत करत जाणार आहोत की त्याच्यातही लपलेला प्रश्न आहे की इथले जे राज्यकर्ते आले ब्रिटिश, हे व्यापारी म्हणून आले का साम्राज्य निर्माण करण्याचं पहिल्याचपासून योजना होती. मी फक्त वरवर स्पर्श करतोय यातल्या अनेक मुद्द्यांना, इश्यूजना. 1600 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि व्यापार करायला आले. मग लक्षात आलं की या देशात राजकीय पोकळी आहे आणि तिथल्या राजकारणात आपण उतरलो तर आपल्याला देशावर नियंत्रण पण मिळवता येणार, जेणेकरून व्यापार बदलेल. का? पहिल्यापासूनच प्लॅन होता. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडर हा उपस्थित होता. हेनरी ऑक्झेंडरनी शिवाजी महाराजांपाशी 6 मागण्या केल्या. त्यातल्या पहिल्या 5 व्यापार आणि ट्रेड, कॉमर्स, व्यापाराशी संबंधित होत्या. त्या शिवाजी महाराजांनी मान्य केल्या. 6वी मागणी होती की ब्रिटिशांचं चलन या देशात चालू राहावं, करन्सी, ब्रिटिश करन्सी या देशात चालू. तेवढीच फक्त शिवाजी महाराजांनी नामंजूर केली. आणि मराठ्यांच्या इतिहासात त्याची नोंद आहे की त्यावेळेला 1674 मध्ये शिवाजी महाराज आपल्या अष्टप्रधानांना सांगतायत की यांच्यापासून आपल्याला सावध राहायचं. 1674 एक ना एक दिवस अन्यथा हे आपला देश गिळंकृत करतील, हे शिवाजी महाराज 1674 मध्ये सांगतायत. माधवराव पेशवे 1762-63 मध्ये सांगतायत. बाकी नाना फडणवीस, महादजी शिंदेचा काळ येईपर्यंत तर ब्रिटिशांचं भारत विजय, भारत जिंकणं चालू झालेलंच होतं. प्रश्न असा येतो की वॉज देअर अ प्लॅन, साम्राज्य निर्माण करायचंच आहे. अनेक बाजू आहेत ह्याच्या, पण हाही बदलत्या काळानुसार त्याच्याकडचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. मग आहे की हे इथे शोषण करते होते का आधुनिकता देणारे आहेत. त्यांनी लुटला देश. दादाभाई नौरोजींनी सुद्धा जे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या नावाच्या पुस्तकात ब्रिटिश सत्तेकडून भारताचं शोषण कसं होतं हे मांडलं. त्याला समकालीन न्यायमूर्ती रानडे यांनी त्यांच्या लेखामध्ये हा भारतीय राष्ट्रविचाराचा आर्थिक पाया मांडून दाखवला. मग तेव्हा हे शोषण करते आहेत का उलट आधुनिकता देणार आहेत. त्यांनी इथली गुंडगिरी, लुटारू, दरोडेखोर, इथलं सगळं त्यांनी बंदोबस्त केला, बंद पाडलं, प्रशासन दिलं, कायदा दिला. आज आपण जे जगतो ह्यातली प्रत्येक इन्स्टिट्यूशन, सार्वजनिक संस्था ही त्या ब्रिटिश काळात निर्माण झालेली. तेव्हा हे शोषण करते की लुटारू. आज समजा कोणी एक समाजामध्ये आंदोलन करतोय भ्रष्टाचार दूर व्हावा म्हणून,
तर तोच भ्रष्ट कसा आहे हे दाखवायचा आमच्याच सरकारचा प्रयत्न. आमचं ते पक्ष कुठला असो, शेवटी स्वकीय आहेत ना, लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेलं हे सरकार आहे. आणि मग तुलना करून पहा. आणि मग स्वातंत्र्य लढा पाहताना माझ्याही नजरेला ही डायमेन्शन लक्षात येते की गांधीजी किंवा सशस्त्र क्रांतिकारक, लोकमान्य टिळक आणि मागे जात जात पार 1857 पर्यंत हे सगळे ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढत होते. यांच्यातल्या एकावरही ब्रिटिश राज्यकर्त्यांनी कधीही अशा प्रकारचे अनर्गल गलिच्छ आरोप केलेले नाहीत. कधीही कायद्याला सोडूनचं वर्तन ब्रिटिश राजसत्तेने सुद्धा त्या काळात केलेलं नाही. त्याला फार छान शब्द आहे मूळ इंग्लिश मधला, सेन्स ऑफ जस्टिस अँड फेअर प्ले, की जे करायचं ते कायद्यानुसारच करायचं. माझं एक आवडतं उदाहरण आहे, तऱ्हातऱ्हांच्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थांनी मी ते देत असतो. चंपारण्यमधलं आंदोलन चालू करायला गांधीजी तिथे पोहोचले. गांधीजी येतात, ती बातमी पोहोचली होती, लोकांच्या मध्ये खूप स्वागत होतं. जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर उर्फ डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस सुप्रिटेंडेंट एसपी यांनी आदेश काढला होता की गांधीजींनी पाऊल टाकायचं नाही. कायदा आजचाच, आज आपण जो आहे तोच, बंदी गांधीजींना यायला. हे मोतीहारी स्टेशनवर उतरले, हजारो लोकांची गर्दी. कलेक्टर आणि एसपी भेटायला आला की मिस्टर गांधी तुम्ही येऊ शकत नाही इथे. गांधी म्हणले का? दिस इज माय कंट्री, माझा देश आहे, मी हवं तिथे जाईन. तर ते म्हणले की तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका आहे. मग गांधीजींनी उत्तर दिलं की मी कुठे, मी सर्व निशस्त्र मार्गाने करतोय, अहिंसेच्या मार्गाने करतोय, सनदशीर चौकटीत राहूनच करतोय, तेव्हा मला तुम्ही कशासाठी जायला सांगायचं. मग ते म्हणले की मग मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल. गांधीजींनी प्रश्न विचारला, ऑन व्हॉट चार्ज, कोणत्या आरोपाखाली अरेस्ट करा. या प्रश्नाचं कलेक्टरकडे उत्तर नव्हतं. कलेक्टरनी गांधीजींना मोतीहारीत येऊ दिलं. वर्तमान काळाचा मी विचार केला तर मला वाटतं की आमच्या हातात असतातच इतके शेकडो कायदे, मी वाटेल त्याला कैद करायची म्हणली तुला, यू आर अंडर अरेस्ट, तर नंतर काही कागदपत्र, खोटी कागदपत्र, खोटी नाटी, मागे इकडे तिकडे, ही उदाहरणं सापडत नाही. म्हणजे मी तुमच्या समोर मीच चित्र, हे काही ब्रिटिश म्हणजे कसे फार आदर्श होते ना, मी सांगतोय व्यथा आपल्या याच्यातली, की स्वातंत्र्यानंतर आम्ही आमचा देश कसा चालवतो आणि हे ब्रिटिशांनी कशा पद्धतीने मांडून दिला. आपल्या समोरचा विचारायला आणखी एक अत्यंत मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे हे जे आधुनिक भारताचा निर्माण आहे, भारतीय प्रबोधन आणि जागरणाचं युग, इंडियन रेनेसाँ अँड रेफॉर्मेशन, हे ब्रिटिशांनी निर्माण केलं का ब्रिटिशांनी इनफॅक्ट मारलं ते. औद्योगिक क्रांतीच्या वेळची सुद्धा भारताची अर्थव्यवस्था पाहिली तर त्याला दोन्ही सिद्धांत आहेत, की काही थोडे जण प्रचंड श्रीमंत होते, उरलेले सगळेजण टाचाघासात जगत होते. पण भारत हा एकूण भारत म्हणून पाहिला तर तो श्रीमंत देश होता. नाही तर व्यापारी आले कशाला इथे, तो जर दरिद्री देश असता तर व्यापारी आले कशाला असते इथे. नेहमी दिलं जाणारं उदाहरण आहे डाक्याची मलमल, की ती इतकी असामान्य क्वालिटीची होती आणि कारागीर यांचा ब्रिटिश मालाला चॅलेंज होता. त्या तुलनेमध्ये 18व्या शतकामध्ये मँचेस्टर लँकेशायरला तयार होणारे जे कॉटन, सुती कापड असेल, इतकं दुय्यम घाणेरड्या प्रकारचं होतं की त्याला इथे कोणी विकतच घेतलं नसतं. तेव्हा मग 1757 प्लासी आणि 1764 बक्सार जिंकल्यानंतर जेव्हा बंगालचा सुभा ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला, त्यांनी ढाका आणि मुर्शिदाबाद यातले हे जे मलमल तयार करणारे होते यांचे अंगठे कापले, देशोधडीला लागले. आणि हे लोकसंख्येच्या आधारावर सुद्धा दाखवून देण्यात आलेले की ढाक्याची काही लाख असलेली लोकसंख्या एका पिढीच्या अंतरामध्ये काही हजारांवर आली. तेच मुर्शिदाबाद, तेच मिदनापूर, ही 3 मोठी केंद्र होती. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास त्यांनी किल केला. अगदी आज 1990 नंतर जे जगाच्या अर्थव्यवस्थेचं उदारीकरण, ग्लोबलायझेशन चालू आहे, हा सखोल अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचा विषय, आपला तो अभ्यास असायला पाहिजे. तो अभ्यास मांडताना सुद्धा एक डायमेन्शन मांडली जाते की दीर्घकाळ भारतावर अनेक आक्रमणं येऊनही भारत का राहिला, तर म्हणले भारताची शक्ती खेडेगावात आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेत आहे. म्हणजे कशात आहे तर कृषीमध्ये, शेतीमध्ये. आणि प्रत्येक गाव हे जणू एक स्वयंपूर्ण समाज होता. ही कोण आहे? ही 1990 नंतरची मांडणी आहे. गांधीजींची सगळी मांडणी ही आहे. ब्रिटिशांनी जेव्हा देश ताब्यात घेतला त्यावेळेला ब्रिटिशांनी हे ओळखलं आणि त्यांनी ही जी गावांची स्वायत्तता होती, अंतर्गत स्वयंपूर्णता होती, हिच्यावर आघात केला. त्यामुळे मोठी मार्केट्स अस्तित्वात आली. ब्रिटिशांनी शेतीचा घात केला. ब्रिटिशांनी ग्रामीण जे उद्योग व्यवसाय होते आणि प्रत्येक माणसाला जगण्याची सुरक्षितता होती. स्वातंत्र्याचा लढा लढताना गांधीजी पुन्हा की हा भारत खरा खेडेगावात आहे, तो स्वातंत्र्य मिळाल्यावर जो नवा भारत आम्हाला निर्माण करायचा, तोही गांधीजींचा रस्ता वेगळा होता. प्रत्यक्षात जो देशाने घेतला तो नेहरूंचा रस्ता आहे, तो वेगळा होता, तो आधुनिकीकरणाचा आहे, तो डाव्या मार्गाने जाणार आहे, कम्युनिस्ट मार्गाच्या जवळ नाही, तो सोव्हिएट रशियाच्या प्रभावातून आहे. पण त्यावेळेला गांधीजी सांगत होते आज 1990 नंतर सगळं जग एक बाजारपेठ बनते, हे पाहताना सुद्धा अनेक विचारवंत गांभीर्यपूर्वक हे प्रतिपादन करतात
की या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं जे काम आहे, देशोधडीला लागली लाखोच्या संख्येने माणसं. तुम्ही जर स्टॅटिस्टिक्स पाहिलं, लोकसंख्या पाहिली, त्या वेळची जी मुख्य केंद्र होती त्यांची, आणि नंतर कसा कोलॅप्स होत गेला, पडत गेलं, तर ह्याच्यामध्ये तथ्य आपल्याला आढळून येतं. म्हणजे समाज सुधारणा, आर्थिक सुधारणा, राजकीय सुधारणा या ब्रिटिशांनी आणल्या जाणीवपूर्वक का उलट येत होत्या ते त्यांनी किल केल्या, आणि त्यामुळे समाजाच्या विकासाला उलट जे 50 वर्षात झालं असतं त्याला 150 वर्ष लागली. 57चं बंड की स्वातंत्र्य समर, त्या नेत्यांच्या दृष्टीने नवा भारत निर्माण करण्याची काही योजना होती का मध्ययुगातला जुनाच तोच भारत पुन्हा निर्माण करण्याची योजना होती? 57चं समर हे मध्ययुगीन व्यवस्थेने पाहिलेला शेवट आहे का त्याचा पराभव हा नव्या व्यवस्थेची सुरुवात आहे? आणि खूप थोडक्यात आपण जे इश्यूज समजावून घ्यायचा प्रयत्न करतो त्यामध्ये तर निश्चितपणाने येतो शेवटचा, तो म्हणजे फाळणी अटळ होती का? आपण ज्या भागांना स्पर्श करत ज्याचा तपशील पाहत पुढे सरकणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळे येतं. एकात्मता ठेवता आली असती का? अखंड हिंदुस्थान हा शब्द असं समजू नका कोणी की केवळ काय संघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघ परिवार हे बोलतात. फाळणी झाल्यानंतरची नेहरूंची, पंडित जवाहरलाल नेहरूंची अनेक भाषणे की हे आम्हाला नाईलाजाने तात्पुरतं म्हणून स्वीकारावं लागलेलं आहे, पण एक ना एक दिवस हे पुन्हा एकत्र येईल. त्या फाळणी अटळ होती का मध्ये लपलेला जो सिद्धांत आहे हा द्विराष्ट्रवादाचा आहे की इथे मोहम्मद अली जिना आणि आधी मोहम्मद इक्बाल, त्याच्या आधी सर सैयद अहमद, तोही आढावा आपण घेणार आहोत की इथे मुस्लिम नावाचं वेगळं राष्ट्र आहे, हा एक राष्ट्र नाही, आणि मुस्लिम नावाचं वेगळं राष्ट्र आहे. मग मुस्लिम नावाचं वेगळं, हिंदू नावाचं वेगळं असं काही आहे का? द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत 15 ऑगस्ट 1947ला फाळणीसहित भारत स्वीकारताना भारतीय सर्व विचारधारांच्या भारतीय नेत्यांनी द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांताला कधीही मान्यता दिलेली नाही, आजतागायत दिलेली नाही. त्यांनी अटळ आपत्ती म्हणून हे स्वीकारलं की पाकिस्तान अस्तित्वात येत आहे आणि हे मिळतंय पदरात, हे आपण घेऊयात. हे नुसते काँग्रेस नाही, त्यावेळेचे समाजवादी नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सुद्धा त्यावेळेचं भाषण आहे की मला दुःख आहे. सावरकरांच्या त्या भाषणाला नंतर शीर्षक देण्यात आलेलं आहे सिंधू स्तोत्र, की सावरकर म्हणतायत की आम्हाला स्वातंत्र्य मिळेल, ठीक आहे, आनंद बाळगायचा का दुःख? गांधीजींनी तर दुःखच बाळगलं. 15 ऑगस्ट 1947 हा गांधीजींच्या दृष्टीने सोन्याचा दिवस नव्हता. 15 ऑगस्ट 1947ला गांधीजींनी काळा दिवस हे शब्द वापरलेत. ते स्वतः दिल्लीला गेले नाहीत, स्वातंत्र्याच्या कुठल्याही सण उत्सवामध्ये सामील झाले नाहीत. कलकत्त्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगली संपवण्याकरता हा एकटा म्हातारा लढत होता. कलकत्ता शहर शांत झालं त्याने. गांधीजींच्या दृष्टीने तो काळा दिवस होता. काळा दिवस होता कारण भारत फुटला. काळा दिवस होता कारण जे तत्व गांधीजींनी आयुष्यभर उराशी बाळगलं, गांधीजींना खरा भारत वाटत होता अहिंसेचा, सत्य आणि अहिंसेचा, उद्याच्या जगाचा आध्यात्मिक नेता होण्याची कुवत असलेला. भाषा किती समानेसारखी लक्षात घ्या बरं का. स्वामी विवेकानंद हीच भाषा बोलतात, दयानंद हीच भाषा बोलतात, राजा राममोहन राय हीच भाषा बोलतात, आणि स्वातंत्र्य मिळताना 1947 मध्ये गांधीजींची हीच भाषा आहे. तेव्हा 15 ऑगस्ट 1947ला जे घडत होतं हे गांधीजींच्या दृष्टीने हे दुःखदच आहे. सावरकरांनी काय भूमिका घेतली? सावरकर म्हणले देश फुटला, आम्ही तो थांबवू शकलो नाही, पण म्हणले गेल्या 1000-1500 वर्षांमध्ये आता जेवढा देश आम्हाला एकत्र मिळाला तो सुद्धा आमच्या हातात नव्हता. तेव्हा चला यांनी सुरुवात करू आपण, आणि मग उद्या कधी ना कधीतरी अखंड हिंदुस्थान सुद्धा निर्माण होईल याचा विचार हे सावरकर बोलतात. त्या सावरकरांच्या भाषणाचा शेवट आहे की आम्हाला समजणारी आद्य संस्कृती जिथे निर्माण झाली ती सिंधू नदी आज भारतामध्ये नाही, म्हणून त्याला सिंधू स्तोत्र असं नाव दिले. म्हणजे विविध विचारधारा, सर्वांनी त्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन, पाकिस्तान व्हावं का नाही व्हावं. चक्रवर्ती राजगोपालाचारींनी भूमिका घेतली की व्हावं, देऊन टाका. बाबासाहेब आंबेडकरांनी भूमिका घेतली की अटळ असेल तर द्या, पण मग लोकसंख्येची अदलाबदल करा. म्हणजे पाकिस्तानातले सगळे हिंदू इथे होते, इथले सगळे मुस्लिम पाकिस्तानांच्या मध्ये जाऊ दे. त्याला काँग्रेस, गांधीजी इत्यादींनी विरोध केला कारण त्यांना द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मंजूर नव्हता. वस्तुस्थितीत पुढे काय घडलं याचा आपण आढावा घेणार आहोत, पण या सगळ्या हे निदान स्पर्श केले आपण अनेक मुद्द्यांना. खरं म्हणजे आपण मुद्द्यांच्या आधारे एक 250-300 वर्षांचा धावता आढावा घेतलाय त्याचा. आजच्या भारतातून तिकडे बघतो आपण तर आपल्याला डोळ्यासमोर लक्षात घेण्याचे मुद्दे कोणते, ह्यातलं प्रत्येक वाक्य, ह्यातला प्रत्येक इश्यू आपल्याशी येऊन भिडतो. म्हणजे वर्तमान काळाच्या नजरेतून या आधुनिक भारताच्या इतिहासाकडे आपण पाहतो. इतिहास हा एका मृत घटनांचा अभ्यास नाही, डेडवेट. E.H. कार नावाच्या इतिहास तज्ञांनी इतिहासाची अप्रतिम व्याख्या केली. मला वाटतं ती जवळजवळ परफेक्ट. म्हणजे एकच वाक्य जर त्या इति अधिक ह अधिक आस यानंतर इतिहासाची अचूक व्याख्या केलेलं एक वाक्य सांगायचं झालं तर मी निसंकोचपणे E.H. कारचं हे वाक्य सांगेन. ते वाक्य आहे, हिस्ट्री इज अ कंटिन्युअस डायलॉग बिटवीन प्रेझेंट अँड दी पास्ट.
वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यामध्ये सतत चालू असलेला संवाद म्हणजे हिस्ट्री, इतिहास. नुसता भूतकाळ म्हणजे इतिहास नाहीये. आत्ताचा वर्तमान काळ हा आत्ताचा महाराष्ट्र, आत्ताचा भारत, त्याचा भूतकाळातल्या घटनांशी सतत चालू असणारा संवाद. आणि म्हणून त्याकडे बघण्याचे दृष्टिकोन हे बदलत राहतात. मी म्हणेन की हे दोन दृष्टिकोन मी काय मांडायचा प्रयत्न केलाय. तर एक आहे स्वातंत्र्य लढा लढलेली पिढी ही आता जवळजवळ संपत चालली आणि या देशाची सूत्र स्वातंत्र्यात जन्मलेल्यांच्या हातात येऊ लागली. मग स्वातंत्र्यात ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना पारतंत्र्याचा फील येणार कसा, कळणार आहे कसं पारतंत्र्य काय होतं? अभ्यासाने कळणार, संवेदनशीलतेसहित करणार. हा मी स्वातंत्र्यात जन्माला आलो आणि मला मोकळ्या हवेचा श्वास घेता येतो म्हणजे काय. माझ्या हृदयावर चित्र उमटवून असलेली दोन उदाहरणं आहेत, ती पाहून आपण अभ्यासाच्या अधिक खोल भागाकडे जाणार आहोत. आपण समाज सुधारणा चळवळीचा अभ्यास करू, त्यावेळेला गोपाळ गणेश आगरकर यांचा अभ्यास करू, अनेकांचा करू, लोकमान्य टिळकांचा, त्यांचे सामाजिक दृष्टिकोन इत्यादी सगळ्या याच्यातला तो तर करूच करायचा. तेव्हा लोकमान्य टिळक हे निदान घरामध्ये खाऊन पिऊन नीट होते. गोपाळ गणेश आगरकर यांची अशी स्थिती नाहीये. 18 विश्व दारिद्र्य घरात, वडील लहानपणी गेलेले, आई मोलमजुरी करून पोराला वाढवत होती. या पुण्यामध्ये गोपाळ गणेश आगरकर यांची आई मोलकरी नव्हती, 4 घरी भांडी घासायची, त्यावेळेला 2 वेळचं खायला मिळायचं. तिची आपल्या पोराकडनं एकमेव आशा अपेक्षा, जी त्यावेळच्या भारतीय समाजाची सर्वात उत्तुंग महत्वाकांक्षा होती, आपलं पोरगं मामलेदार बनावं. राव बहादूर रावसाहेब ही पदवी आहे मामलेदारांना. तेव्हा मोलमजुरी करणाऱ्या आईच्या डोळ्यासमोर स्वप्न आहे की माझं पोरगं राव बहादूर रावसाहेब मामलेदार बनावं. त्या या गोपाळ गणेश आगरकराला किडा लागला. एकतर त्यांनी एक शर्ट घालून कॉलेजमधले दिवस काढले, एक शर्ट घरी आला की तोच धुवायला टाकायचा, खुंटीवर वाळत टाकायचा, दुसऱ्या दिवशी कॉलेजात जाताना तोच घालून जायचा. हे असा जगला. 2 वेळच्या खाण्याची भ्रांत होती, असा जगला. तरी त्याला या बाळ गंगाधर टिळकाच्या संगतीमध्ये त्याला वेळ लागलं देशकार्याचं, सामाजिक प्रश्न सोडवण्याचं. तो या बाळ गंगाधर टिळकांना घेऊन दोघे फिरायला गेले डेक्कन कॉलेजच्या मागच्या टेकडीवर आणि बसून प्रतिज्ञा घेतल्या, सरकारी नोकरीत शिरणार नाही. लोकमान्य पुढे बॅरिस्टर झाले, पण गोपाळ गणेश आगरकर होऊ शकले असते ना, होऊ शकले असते. त्यांना आयुष्य जास्ती नाही मिळालं. पण आम्ही सरकारी नोकरीत जाणार नाही म्हणजे प्रतिज्ञाच आईचं स्वप्न भंग करण्याची. आणि या आगरकरांनी आईला लिहिलेलं एक पत्र आहे, ज्याला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजावून घ्यायचा आहे आणि ज्याला आज आपण इथे बसतो, सुखाने बसतो, एक स्वतंत्र देशाचे भारतीय नागरिक म्हणून समजावून घ्यायचं आहे. त्यांनी गोपाळ गणेश आगरकरांचं पत्र हृदयावर कोरून ठेवलं पाहिजे. आईला आगरकर सांगतायत की आई ठीक आहे, तुझं स्वप्न आहे की मी राव बहादूर रावसाहेब व्हावं वगैरे, पण माझ्या डोळ्यासमोरचं स्वप्न आहे सामाजिक चळवळीचं, देशकार्य करण्याचं आहे. आगरकर आईला सांगतायत की आपल्याला गरिबीचं काय विशेष आहे, आपण आयुष्य गरिबीतच जगलो, मग गेलं आपलं आयुष्य गरिबीत तर काय बिघडलं, पण मी हे देशाचा संसार करायचं ठरवलेलं आहे. आगरकर. आणि सन्मान आणि स्वाभिमानाने जगणारी प्रत्येक स्त्री आणि ती स्त्री म्हणून एक समतापूर्ण समाज अस्तित्वात येत असेल तर यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले लक्षात ठेवणं आवश्यक आहे की असे होऊन गेले. खरोखरच आज अभ्यास करताना एक महात्मा फुलेंनी त्याच्या स्वतःच्या पत्नीला शिकवलं, ती निरक्षर होती, स्वतःच्या पत्नीला शिकवलं, त्यांना स्वतःचं मूल झालं नाही. त्यावेळच्या समाजात पद्धती होत्या त्या सगळ्या, त्याचा आपण अभ्यास करणार, पण ते आपल्या दृष्टीने वृक्ष अभ्यास आहे का? ज्यांच्या दृष्टीने तो असेल त्यांच्याशी मला काही कर्तव्य नाही, खरं म्हणजे घेणं देणं नाही, की केवळ वृक्ष अभ्यास आहे. मला मी त्या काळाकडे जरी बघू लागलो तरी माझ्या सुद्धा मनाची कालवा काल होती, कसा समाज असला पाहिजे, नुसता जातींमध्ये फुटलेला नाही, ह्याची सावली पडायला नको, त्याचं खायला नको. स्त्रियांना तर काय स्थान होतं, दलितातल्या सर्वात दलित म्हणजे स्त्रिया. बालविवाह, 8, 9, 10 वर्षांच्या मुलींचे विवाह हे 60, 70, 80 वर्षांच्या जरठ बाला म्हणजे ह्यांच्याशी होत असत. मग त्यातनं तो मेला की ही विधवा, पुनर्विवाहाला परवानगी नाही. विधवेने आयुष्य कसं जगायचं, केशवपन, चमनगोट, केशवपन करायचं आणि जगत राहायचं. बरं, म्हणून मग ती पण आहे ना, माणूसच आहे, तिला माणूस सुलभ भावना आहेत. यातून दुर्दैवाने काही घडलं तर म्हणजे तिला जागा फक्त वेश्या अथवा घरात मागे टाकली, सगळ्यांनी लुटायचं, सगळ्यांनी वासनेची शिकार. कुठला समाज होता हा? सतीची चाल महाराष्ट्रात तुलनेने कमी होती, जास्त करून बंगालमध्ये अधिक होती, पण ही सतीची चाल म्हणजे प्रश्नच पडतो, काय कसा काय समाज होता? आणि मग या त्यावेळच्या समाजामध्ये ही पद्धत होती की जर मूल नाही झालं तर पतीला दुसरं लग्न करायला परवानगी होती. द्विभार्या प्रतिबंधक कायदा त्यावेळी महात्मा फुलेंच्या वेळी अजून आलेला नव्हता, तो 1927-28 नंतर आला. आणि मग भारतीय राज्यघटनेनंतर हिंदू कोड बिल आलं, त्याच्यात आला. महात्मा फुलेंच्या काळात
त्यांचा सगळा परिवार त्यांच्या मागे लागला होता की तू दुसरं लग्न कर. आणि महात्मा फुले म्हणले की मी नाही दुसरं लग्न करणार. त्यांचा बायोलॉजीचा अभ्यास होता का नाही हे आपल्याला माहित नाही, पण महात्मा फुलेंनी समाजाला खडसून खडसून प्रश्न विचारलेला आहे की मूल स्त्री आणि पुरुष दोघांमुळेही होतं. मला होत नसेल मूल म्हणजे पत्नीला, तर तिचा दोष कशावरून, तो माझा दोष कशावरून नसेल. हे त्यावेळच्या जमान्यात महात्मा फुले प्रश्न विचारतात. त्यावेळच्या जमान्यात एक पोर दत्तक घेत आहे, ते दुर्दैवाने दुःखाचा शब्द वापरायचा तरी ते इन कोर्स त्यांच्या जातीचं नाहीये, पण ते घेत आहे. हे सर्व जातींच्या विधवांची जी स्थिती केली त्याच्याविरुद्ध लढतायत. त्यांची टाकून दिलेली पोरं हौदावर आणून टाकलेली ती घेऊन त्यांचा सांभाळ करणारे अनाथगृह उघडतायत आणि आपल्या पत्नीला शिकवतात. तीच पुढे पहिली शिक्षिका, मुलींची पहिली प्राचार्य. सावित्रीबाई फुले पुण्याच्या रस्त्यावरून चालत निघाल्या की लोक पचापच थुंकायची, दगडी मारायची. आपण जेव्हा स्वतंत्र देशातले नागरिक म्हणून बसतो तेव्हा ह्या आपल्या दृष्टीने अशा नुसत्या कोरड्या आणि नुसत्याच ऐकायच्या आणि सोडून द्यायचा, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. माझा स्वार्थ, माझं फुटणं, त्याच्यात जात आली, त्याच्यात काय धर्मपंथ आले, त्याच्यात विषमता आली, भ्रष्टाचाराला बास, मला तेवढा माझा स्वार्थ मला दिसत. तेव्हा स्वातंत्र्य लढा लढलेली पिढी आणि आता स्वातंत्र्यात जन्मलेली पिढी, हे जे परिवर्तन भारतात चालू आहे त्याची आपण सर्वजण पालखी त्याची घेतो खांद्यावरती. त्याला मी म्हणलं की वर्तमान काळाच्या नजरेतून भूतकाळाकडे पाहणे. या वर्तमान काळाच्या नजरेतून भूतकाळाकडे पाहताना सुद्धा अगदी संक्षिप्त आढावा आपण जर घ्यायचा झाला, ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला, तर आपल्याला इसवी सन 1600 मधलं जग डोळ्यासमोर आणायला पाहिजे. इसवी सन 1600 मधलं भारत, इसवी सन 1600 मधलं जग. इसवी सन 1600 मधला भारत म्हणजे इथे मुघल. इसवी सन 1600 तर अजून अकबराचा काळ चालू आहे. मुघलांचं प्रभुत्व अनेक देशभरांनी स्वीकारलेले. दक्षिणेमध्ये ठीक आहे की काही बहामनी म्हणजे 5 शाह्या आहेत, पण मुघलांचं प्रभुत्व आणि एक प्रकारचं मांडलिकत्व किंवा निदान वर्चस्व, इंग्लिश शब्द आहे त्याला सुझरेनिटी, ऍक्सेप्ट केलेले. तुझं राज्य तू चालव, पण जणू सगळे त्या दिल्लीश्वराचे मुघलांचे ते पाईक आहेत, मांडलिक आहेत. हे 1600तलं चित्र आहे. भारताचा व्यापार भरपूर आहे, वैभवामध्ये कमी नसेल, त्याच्यामध्ये वादालाही जागा राहू शकते की त्या संपत्तीचं समतापूर्ण वाटप होतं का. मी म्हणेन नव्हतं हे म्हणायला जागा आहे, पण हा 1600तला हा भारत आहे. त्यावेळेला पाश्चिमात्य देशांच्या मध्ये आधुनिक जग निर्माण होत आहे. त्या 1600च्या आधी जी काही छोटी छोटी राज्य वगैरे असतील त्या राज्यांनी एक विशिष्ट वळण पार करून ठेवलेली, तर राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उगम म्हणजे ब्रिटनचं एक ब्रिटन नावाचं आधुनिक राष्ट्र, फ्रान्सचं फ्रान्स नावाचं एक आधुनिक राष्ट्र, ही निर्मिती ह्या काळाच्या आसपास आहे. म्हणजे आणि त्याच्या 100-125 वर्ष आधी कॉन्स्टँटिनोपल ताब्यातून गेलं, त्यामुळे व्यापाराचा मार्ग खुंटला. त्यामुळे आशिया, भारत, चीन याच्याशी व्यापार चालू ठेवायचा असेल तर वळसा घालून येणं आलं. म्हणून मग समुद्र सफरी चालू झाल्या, ज्यातून फिलिपिन्समध्ये गेलेल्या टीम्स आहेत. वास्को द गामा जे भारतात आला तो आहे, आणि कोलंबस अमेरिकेपर्यंत पोहोचला. कोलंबसची कहाणी सुद्धा जर सगळ्यांच्या लक्षात असेल तर तुम्हाला आठवत असेल की कोलंबस अमेरिका शोधायला निघाला नव्हता, कोलंबस भारत शोधायला निघाला होता. कोपर्निकस होऊन गेला, गॅलिलिओ होऊन गेला. विश्व गोल आहे, पृथ्वी त्याच्याभोवती फिरते आहे सूर्याभोवती, म्हणून जाळून मारण्यापर्यंतची मजल पाश्चिमात्य देशांमध्ये जात होती. एकाच वेळी ख्रिश्चन धर्मामध्ये सुधारणेची चळवळ, रेफॉर्मेशन, मार्टिन लुथर पासून सुरू होऊन कॅल्व्हिन, मार्टिन लुथर, नवा युरोप जन्माला येतोय. समाज बदलतोय, नवशास्त्र तंत्रज्ञान येत आहे. त्यातून काल परवापर्यंत समुद्र सफर या किनाऱ्याने चालत असत फक्त, त्याच्याऐवजी आता अटलांटिक पार करता येईल, पॅसिफिक पार करता येईल हे आलं. मग कळलं पृथ्वी गोल आहे. पण तिथे वार्ता भारताच्या वैभवाच्या जात असत तेव्हा भारतात पोहोचायला पाहिजे, पण कॉन्स्टँटिनोपल तर ताब्यातून गेलं, चाललं, आता काय करायचं. ह्याला समकालीन आहे. कॉन्स्टँटिनोपल ताब्यातून जाणे आणि ह्याचा शोध 1492-93 एकाच वेळच्या काळातली गोष्ट ही. कोलंबस अमेरिकेमध्ये पोहोचला, ते कोलंबसला तो भारत वाटला. नंतर लक्षात आलं खरं म्हणजे कोलंबस तर पोहोचला तो आत्ताचा जो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तिथे कोलंबस पोहोचले नाही, आत्ताच्या वेस्ट इंडियन बेटांच्या मध्ये तो पोहोचला, कॅरिबियन्स. म्हणून त्यांना इंडियन्सचे नाव कसं पडलं, म्हणून याच्याच म्हणलं की ते इंडियन्स. मग नंतर त्यांना म्हणून रेड इंडियन्स इत्यादी, हा अमेरिकेचा म्हणून स्वतंत्र इतिहास आहे. पण भारताचा शोध भारतापर्यंत पोहोचता यावं, आणि पृथ्वी गोल असल्यामुळे हे असं भारताकडे जाण्याच्या ऐवजी गोलाकार गेलं तरी आम्ही भारताच्या किनाऱ्यालाच पोहोचू म्हणून ते निघालेले होते. अटलांटिक ओशन पार करू, पॅसिफिक ओशनचा शोध लागणे, मग चार्टिंग म्हणजे भूगोलाचं सगळं, हा सगळा नव चलनवलन त्या समाजामध्ये आहे, हा 1600तला.
त्या 1600 पर्यंत युरोपियन देशांच्या मध्ये एक संकल्पना होती, ती म्हणजे कोणत्याही देशाची संपत्ती कॉन्स्टंट असते, स्थिर आहे. याचा अर्थ असा झाला कारण ती शेतीमुळे होती. आणि मग शेतीमुळे असेल तर जमीन कॉन्स्टंट, जमीन वाढत नाही, कमी होत नाही. म्हणून संपत्ती वाढवायची असेल तर दुसरे देश ताब्यात घेतले पाहिजे. हे वसाहतवादाचं पहिलं स्वरूप आहे. कॉलोनियलिझम, इम्पेरियलिझम, साम्राज्यवाद, की जाऊन दुसरे देश ताब्यात घेतले पाहिजे. कोर्टेज, पिझारो हे दक्षिण अमेरिकेच्या मध्ये जाऊन त्यांनी का ताब्यात घेतलं? हे दोन फॅक्टर्स होते. देश ताब्यात घ्यायचा आणि संपत्तीचा दुसरा प्रकार म्हणजे सोनं. तेव्हा प्रचंड प्रमाणावर सोनं तिथनं स्पेन, पोर्तुगाल इथे आणलं की स्पेन, पोर्तुगाल श्रीमंत होणार आहे. 1600च्या आसपास आणखी एका दुसऱ्या कल्पनेचा जन्म होतोय, ती म्हणजे श्रीमंती ही व्यापार वाणिज्यातून सुद्धा मिळवता येते, केवळ शेतीतून नाहीये. म्हणून जमीन कॉन्स्टंट आहे, म्हणून केवळ जमीनच ताब्यात मिळवा नाही, आता मार्केट्सवरचा ताबा आहे, बाजारपेठांच्यावरचा ताबा आहे, त्यामुळे कच्च्या मालावरचा ताबा आहे. तर तो व्यापारातून व्हॅल्यू ऍडिशन, संपत्तीची निर्मिती, म्हणजे मी तर अप्रत्यक्ष काय अर्थशास्त्रच बोलतोय. आधीच्या 1600 पूर्वीच्या काळामध्ये असं वाटतंय की फक्त शेतीतून संपत्तीची निर्मिती होते. आता 1600च्या आसपास कळणं चालू होतंय की केवळ शेतीतून नाही, व्यापार उद्योगातूून, वस्तूंच्या विनिमयातून, एक्सचेंज मधून व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे संपत्तीची निर्मिती होते. मग त्या व्यापारासाठी आपल्याला जगभर गेलं पाहिजे. समुद्र सफरी या नुसत्या साहसासाठी हाती घेतलेल्या नव्हत्या. इतिहासात त्याचं व्हॉयजेस ऑफ डिस्कव्हरी, शोधांच्या समुद्र सफरी, या काही वास्को द गामा असो, तो मेगॅलन असो, कर्नल स्कॉट, कॅप्टन स्कॉट असो किंवा कोलंबस असो, हा भयंकर साहसी होता म्हणून त्यांनी घेतला अशा घडलेलं नाहीये. सूक्ष्म अभ्यास केला तर असं दिसून येईल की या प्रत्येकाची समुद्र सफर जी प्रचंड खर्चिक आहे ती त्या त्या देशाच्या राजांनी स्पॉन्सर केलेली. त्या राजांनी त्याला फंड्स आणि फायनान्सेस दिलेत. काय? कारण अधिक आता बाजारपेठा मिळवणे, जग कळू द्यात. कळलं की ते गोल आहे, कळलं ठिकठिकाणच्या वार्ता यायला लागल्या, एक नवी जागृती तिथे होतीये. त्याचं जणू छोटं रूपक आहे ते म्हणजे 31 डिसेंबर 1600 ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. लंडनमध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि व्यापाराला वेगवेगळ्या दिशांना जायचं तर राणी अथवा राजा त्या त्यावेळेचा लंडनचा म्हणजे ग्रेट ब्रिटनचा जो असेल तो त्या त्या कंपन्यांना वाटून देत असे. ईस्ट इंडिया कंपनी या नावातच आहे की पूर्वेकडच्या व्यापाराचं सर्व कामकाज ह्या कंपनीच्या हातात दिलं जाईल. म्हणजे ऑर्गनायझेशनल फॉर्म म्हणून कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनी हा आधुनिक फॉर्म होता, कॉर्पोरेट आधुनिक फॉर्म होता, तो अस्तित्वात आला. आणि मग सफरी सुद्धा ज्या चालू झाल्या या नफ्याच्या हेतून येत, व्यापार आणि नफा म्हणून त्या ईस्ट इंडिया कंपनीमध्ये अनेकांनी आपला शेअर गुंतवलाय. मग ते सांगतात तिकडे जाऊन व्यापार करा, तो कुठल्याही मसाल्याच्या पदार्थांचा असेल अथवा अन्य पदार्थांचा असेल. पण दरवर्षी त्याचा बॅलन्स शीट तयार होईल तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी प्रॉफिटमध्ये आहे का नफ्यात आहे का, नफा हे कन्सिडरेशन होतं. म्हणून त्यांना ईस्ट इंडियाकडे दिलेलं आहे. त्यावेळेपर्यंत इतर देशांचे साम्राज्यवादी प्रसार चालू सुद्धा होते. त्या प्रकारच्या साम्राज्यवादी प्रसाराची जी ट्रेन असेल, बँड वॅगन, त्याच्यावर ब्रिटन जरासं उशिरा झालंय. आद्य तर म्हणले पाहिजेत पोर्तुगीज. तेव्हा हा केवळ नुसता इतिहासाचा योगागाणी म्हणजे नुसतीच पुन्हा एक घटना नाहीये की 1497-98 वास्को द गामा गोव्याला आला, भारताच्या किनाऱ्याला पोहोचला. वास्को द गामाच्या पाठोपाठ पोर्तुगीज सत्तेच्या साह्याने पोर्तुगीजांची लढाऊ जहाजं आणि भारतामध्ये नौकानयनाचा विकास झालेला नव्हता, त्यामुळे ती किनाऱ्यापर्यंत आली. ती जशी गोव्याच्या किनाऱ्यापर्यंत आली तसा मलबार त्यावेळेचा राजा झामोरिन याच्याकडे पोर्तुगीजचा प्रमुख अल्बुकर्क हे पोहोचले. झामोरिननी स्वागत केलंय. अल्बुकर्कला त्याची फॅक्टरी, आपण त्याला मराठीत वखार म्हणतो, हा शब्द पुढे पुन्हा पुन्हा येईल, ती टाकायला तिथे कालिकतच्या किनाऱ्यावर, मलबारच्या किनाऱ्यावर त्याला परवानगी दिली. आणि त्या अल्बुकर्कनी कमी सैन्यानिशी त्या झामोरिनलाच हरवलं, पकडलं, हाल हाल करून ठार मारलं. मग पोर्तुगीज सत्तेने जिथे सत्ता बळकवली तिथे सक्तीने ख्रिश्चॅनिटीचा प्रसार करण्याचे उद्योग केले, पोर्तुगीज सत्तेने केले. ब्रिटिशांचं धोरण वेगळं होतं, आपण त्याचा अभ्यास करणार. पण हे आद्य पोर्तुगीजांच्या पाठोपाठ जगाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यांवर स्पॅनिश आहेत. त्यामुळे अमेरिका असो, विशेषतः दक्षिण अमेरिका, इकडे सर्व स्पॅनिश पोहोचलेत. 16व्या शतकापर्यंत तर युरोपमधली सर्वात पॉवरफुल सत्ता स्पेन आहे. पुढे या सर फ्रान्सिस ड्रेक आणि ब्रिटिश आरमारांनी एका लढाईमध्ये स्पेनच्या आरमाराचा पराभव केला, स्पेनचं आरमार बुडवलं. तिथे स्पेनचा त्यावेळच्या जगाची महासत्ता म्हणून शेवट आहे. या प्रसंगाला स्पॅनिश आर्मडा असंच म्हटलं जातं. आणि मग ब्रिटनच्या साम्राज्यवादी प्रसाराची आणि वाढीची सुरुवात आहे. भारत सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराला मुख्यतः भारत का घेतला? पहिल्यांदा त्यांच्या कल्पनेत भारत आधी नव्हता.
ठीक आहे, पूर्व गोलार्ध, ईस्ट. पण ईस्ट इंडिया म्हणजे भारताच्या पूर्वेकडचे, त्यामुळे इंडोनेशिया, आत्ताची साऊथ ईस्ट एशियातली देश, चायना. पण ते त्यांनी 1600 नंतर सुरू करेपर्यंत त्यांना लक्षात आलं की नाही, अरे एकीकडे तिथे इंडोनेशियामध्ये डच पोहोचले, इंडो चायना आणि आत्ताचं व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया इत्यादी या भागामध्ये फ्रेंच पोहोचले. आपल्याला जायला जागा कुठलीच शिल्लक नाही, म्हणून ते भारताकडे आले. पहिला जो ईस्ट इंडिया कंपनीचा दूत आहे अधिकृतरित्या मुघल बादशाला जाऊन भेटलेला, त्याचं नाव विल्यम हॉकिन्स, हा 1608 मध्ये अकबराला भेटला. आपण सगळ्यांनी लक्षात ठेवण्याची गंमत आहे ती म्हणजे या 1608 मध्ये विल्यम हॉकिन्सनी अकबराला छापखाना आणि छापखान्यातून तयार झालेलं पुस्तक याचं दिलंय. पण प्रत्यक्षामध्ये अकबरांनी कसल्याही प्रकारची उत्सुकता दाखवली नाही. आपण नंतर युरोपचा आणि जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना म्हणतो की छापखाना, प्रिंटिंग प्रेस, गटेनबर्ग केवढी प्रचंड क्रांती घडवून आणली. अगदी मार्टिन लुथरचं जे प्रोटेस्टंट बंड आहे, या बंडाची सुद्धा टेक्नॉलॉजी म्हणजे छापण्याची कला होती. आज जगाच्या इतिहासाचा अभ्यास करताना दिसतं की छापण्याची कला ही चीनमध्ये सुद्धा होती. अशा आडवे रूळ असत, त्याच्यावर चीनी पद्धतीची जी अक्षर आहेत ती करून ती अशी गोल फिरवली विशिष्ट प्रकारच्या कागदावर की त्याच्यावर उमटतात. मग तिथे छापण्याची कला असून ज्ञानाचा, विद्येचा प्रसार, आधुनिक शास्त्र तंत्रज्ञान चीनमध्येही झालं नाही. 1608 मध्ये हे दाखवलेलं असून आधी विल्यम हॉकिन्स आणि नंतर सर थॉमस रो हे भेटले. त्यांनी व्यापाराला परवानगी मागितली. मुघल बादशाहांनी त्यांना व्यापाराला परवानगी दिली. हे त्यांचं जे पहिला बेस आहे तो सुरतेला स्थापन झाला. ती सुरतेची फॅक्टरी इथून पुढे ब्रिटिशांनी भारत कसा जिंकला याच्या इतिहासाचा अभ्यास चालू होतो. तो आपण भाग 2 मध्ये पाहू. नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी, नव्या वैभवाचीच स्वप्ने सजावी. मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी, मनी हास्य लेऊन मुक्ती जगावी. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. अहंता गळावी अभंगास म्हणता, अहंता गळावी अभंगास म्हणता. तपस्येत तल्लीन आतून होता, तपस्येत तल्लीन आतून होता. प्रतिभे समस्तीत आकार यावे, प्रतिभे समस्तीत आकार यावे. पुरी उत्तमाचेच ओंकार गावे, पुरी उत्तमाचेच ओंकार गावे. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती. जरी एक अश्रू पुसायास आला, जरी एक अश्रू पुसायास आला. तरी जन्म काहीच कामास आला, तरी जन्म काहीच कामास आला. जरी अश्रू विस्फोट होऊन सजला, जरी अश्रू विस्फोट होऊन सजला. तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला, तरी मुक्त ज्वालामुखी जन्म झाला. हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती, हवी फक्त उन्मुक्त निर्माण शक्ती. नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती, नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती.
नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती नवी ध्येय आसक्त प्रल्हाद भक्ती